साखर खेरडा तालुका निर्मितीला शासनाची मंजुरी। आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नांना यश। सिंदखेड राजा मतदारसंघाने लोकप्रिय आमदार मनोजी कायंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून साखर खेरडा येथे नवीन तालुका निर्मितीच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत। गेल्या 25 ते 30 वर्षांपासून रखडलेल्या या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। साखर खेरडा हे गाव सिंदखेड राजा तालुक्यातून 60 ते 70 किलोमीटर अंतरावर दूर असून या परिसरातील लोकांच्या लोकसंख्येत सुमारे 25,000 आहे। तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी गोरगरीब जनतेला रोजच्या रोजगार बुडवून पैसे खर्च करावे लागत होते। विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांच्या सरकारी कामांसाठी दिवसभर वाया घालवावा लागत होता। आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत हा प्रश्न आग्रहाने मांडला व साखर खेरडा तालुका निर्मितीचे महत्त्व शासनाला पटवून दिले। त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन शासनाने तालुका निर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे। नव्या तालुक्यात साखर खेरडाच्या 18 किलोमीटर परिसरात सुमारे 52 गावांचा समावेश होणार आहे। या निर्मितीमुळे हजारो नागरिकांचा वेळ, पैसा आणि प्रशासनाचा त्रास वाचणार आहे। कृषी, शिक्षण, आरोग्य व प्रशासकीय कामांसाठी आता नागरिकांना दूर जाण्याची गरज राहणार नाही। शासनाच्या या निर्णयाबद्दल नागरिकांनी आमदार मनोज कायंदे यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी देऊळगावचा प्रतिनिधी बबनराव नागरे यांचा रिपोर्ट। माझ्या मतदारसंघातील मौजे साखर खेरडा म्हणून एक मोठं गाव त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय, आणि त्या साखर खेरडा गावाला अनेक दिवसापासून तालुका आपल्या अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी अनेक वेळा आश्वासनं त्या ठिकाणी दिलेत अध्यक्ष महोदय, परंतु आता खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या साखरखेडा नगरासाठी ज्याची लोकसंख्या 25,000 आहे अध्यक्ष महोदय, खूप मोठी लोकसंख्या असलेलं हे साखरखेडा गाव, ते जर तालुका त्या ठिकाणी झालं तर नक्कीच बुलढाणा जिल्ह्यात एक तालुका, एक चांगला तालुका त्या ठिकाणी एक निर्माण होईल अध्यक्ष महोदय। त्या तालुका निर्माण झाल्यानंतर त्या शेजारी त्याच्या बाजूला असलेली 52 गावे अध्यक्ष महोदय आणि नंतर 18 किलोमीटरच्या अंतरात 82 गावे जे चिखली आणि मेहकर तालुक्यातील गावे आहेत, परंतु त्या गावांनाही या तालुक्याचा त्या ठिकाणी फायदा होईल अध्यक्ष महोदय। गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी जास्त दूर जाण्याची गरज पडणार नाही आणि त्यांचे कामं सध्या जो सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष महोदय तो साखरखेड्यापासून एक 60-70 किलोमीटर अंतरावर अध्यक्ष महोदय, आणि खूप त्रास त्या लोकांना सहन करावा लागतो अध्यक्ष महोदय। तर तो एक तालुका निर्मितीचं काम त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्हावं अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी मागणी करतो अध्यक्ष महोदय।